नमस्कार. मंचावर उपस्थित सर्वच आदरणीय कविगण आणि बुलढाणा शहरातील रसिक मंडळी आपल्या बुलढाणा परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. चंद्रकांत जोशी सांगितलं एक घोषणा करणार आहे. बुलढाणा अर्बनची एक परंपरा आहे की एका कार्यक्रमात आम्ही दुसरा कार्यक्रम निर्माण करतो प्रत्येक वेळेला. जोपर्यंत कुठलाही असो, ईश्वराची पूजा मी यासाठी करतो की त्याच्यामध्ये काही निर्माण करण्याची शक्ती आहे. जे जे लोक निर्माण करतात त्यांना सगळं जग त्यांची पूजा करते. एक बुलढाण्याचा थोडा सांस्कृतिक इतिहास आपल्याला सांगतो. इतका सुशिक्षित लोक सगळे असताना बुलढाण्याची सांस्कृतिक कला लोप पावत आलेली असं वाटते. म्हणजे आम्ही आमच्या परीने बरेच नाटक स्पॉन्सर केलेत, बऱ्याच लोकांना मदत केली, परंतु थोडंफार ते नाट्य स्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस मिळालेच. परंतु इतका चांगला कार्यक्रम आणि लोकांना 8 वाजता आहेत, श्रोते कोणता वेळ पाळतात माहीत नाही मला की त्यावेळेस बुलढाण्याची लोकसंख्या काही वर्षापूर्वी त्यापेक्षा निम्मे होती. त्यावेळेस नाट्यगृह नव्हतं, ओपन नाट्यगृह असायचं. गर्दी हॉलमध्ये आणि ट्रेन नाटिका मंदिरामध्ये नाटक व्हायचे. तर त्या वेळेस इतकी कमी लोकसंख्या असताना 3 नाटक असे आहेत की ज्याचे तिकीट लोकांना मिळाले नाही. नाटक वाल्यांना भेटून दुपारी प्रयोग करायला लावले, कोणाला दुसरी संध्याकाळी प्रयोग करायला लावले. त्याची 3 नाटकांच्यावर नावं आठवतात. अश्रुंची झालेली फुले, रायगडाला जेव्हा जाग येतो आणि निष्पाप. ही 3 नाटकं जे जुने लोक आहेत त्यांना कधीच आठवत असेल, नंतर ते नाटक परत दुसऱ्याशी करायला लावले, त्यांना तिकीट मिळाली राहते म्हणून. मंतरलेली चैत्रवेल. मंतरलेली चैत्रवेल. परंतु आता तसं होत नाही. 7 वाजताची वेळ दिलेली, 8 वाजता लोक येत नाहीत. सांगतात की आम्ही येणार आहे. बुलढाण्याच्या काही तारखा फिक्स असतात. जसं मुस्लिम बंधूंचा जो रोजा असतो इफ्तार महिना, त्यातला 26वा रोजा ठरलेला आहे की बुलढाण्यामध्ये इथे सोडायचा असतो म्हणून. त्याची परंपरा चालू आहे, कित्येक वर्षापासून चालू आहे. काही गोष्टी ठरलेल्या असतात. काही लोकांनी आणि जे भंतीजी आले होते त्यांनी इतकं सुंदर भाषण दिलं, म्हणजे मी तो पहिल्यांदा इतकं सुंदर भाषण ऐकलं ज्यांनी कोणी ऐकलं असेल त्यांनी त्या ठिकाणी. तसंच आपले दिवाळीचे कार्यक्रम असतात, आम्ही दिवाळीचे कार्यक्रम घेतो. आता जोशी साहेब चर्चा केली की दरवर्षी बुलढाण्यातील काही नवोदित कलाकार व महाराष्ट्रामध्ये गाजलेले कलाकार की ज्यांना ऐकण्यासाठी श्रोते उत्सुक असतात, आता दरवर्षी बुलढाण्याला एक वेळेला कवी संमेलन फिक्स बुलढाण्यामध्ये जाणार आहे. काही असो, एक वेळेला वाद कुठलाही असो, काही असो, महाराष्ट्र दिनाला आता बुलढाणापर्यंत या ठिकाणी आणि आपण सगळे बुलढाणे करा. आपण काही कवींचे नावं सुचतो. आम्हाला सगळेच नाव माहीत अशात काही भाग नाही आहेत. तर आपण जर हे सुचवले तर पुढच्या वर्षी एक वेळेसाठी आपण फार सुंदर कवी संमेलन घेऊ. आणि इतकी गर्दी झाली पाहिजे की सगळ्या विद्यापीठाचा कार्यक्रम घ्यायचं काम पडलं पाहिजे. आणि त्या सभागृहात 1,000-2,000 लोक बसतात, इथे 450 लोक बसतात.